नमस्कार मित्रांनो, एक्सेल मध्ये काही सेल्स एडिट होऊ द्यायचे नाहीत. फक्त 1 मिनिटात सेल लॉक करायला शिका. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सेल मध्ये स्पेसिफिक सेल्स किंवा शीट पूर्ण कशी लॉक करायची ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हे कशासाठी कामाला येतं, जसे की आपली जर वर्कशीट जर काही महत्त्वाची असेल, आपल्याला त्यामध्ये काही एडिट होऊ द्यायचं नाहीये. त्यासाठी ही महत्त्वाची स्टेप असणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय, ही जी वर्कशीट आहे यावरती आपल्याला ऑल सिलेक्ट करायचे कंट्रोल++ करून. त्यानंतर आपल्याला राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल ऑप्शन वरती क्लिक करायचे. त्यानंतर प्रोटेक्शन टॅब वरती जाऊन इथं टिक आहे बघा लॉकडला, इथं आपल्याला अनटिक करायचे आणि ओके करायचे. आता समजा आपल्याला पूर्ण शीटला लॉक टाकायचा असेल, लॉक करायचं असेल तर आपल्याला ऑल सिलेक्ट करायचे, किंवा आपल्याला समजा हे मार्क्सचा जे हिरो आहे याला आपल्याला फक्त लॉक टाकायचं आहे, त्यासाठी फक्त हे सिलेक्ट करायचं आणि राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल वरती परत जाऊन प्रोटेक्शनला टॅब वरती क्लिक करून लॉकड ऑप्शनला क्लिक करायचं आणि ओके करायचं. बघा मित्रांनो, ह्यामध्ये लगेच तुम्हाला इथं लॉक होणार नाही, इथं एडिट होणार काही पण टाकलं तरी पण आता ह्याला प्रॉपर लॉक करायची. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ह्या रिव्ह्यू ऑप्शन वरती जायचंय. रिव्ह्यू ऑप्शन वरती गेल्यानंतर आपण फक्त ह्या मार्क्सला आपण लॉक केलेले, त्याच्यामुळे आपण हे सिलेक्ट केलेलं होतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं, प्रोटेक्ट शीट वरती क्लिक करायचंय. आता आपल्याला इथं केल्यानंतर पासवर्ड टू अनप्रोटेक्ट शीट, पासवर्ड टू प्रोटेक्ट शीट. आता आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल मी 1 2 3 पासवर्ड टाकतो. त्यानंतर ओके करायचंय. त्यानंतर री एंटर म्हणजे तोच पासवर्ड टाकायचा तुम्हाला 1 2 3 आणि ओके करायचे. बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला ही जी मार्क्सची आहे दिसेल, यामध्ये आपण इथं चेंज करू शकतो, कारण आपण इथं फक्त मार्क्सचाच हे कॉलम आपण इथं लॉक केलेला आहे. बघा मित्रांनो, ओपनच होणार नाही तुमचं किती, जोपर्यंत तुम्ही इथून लॉक अनलॉक करत नाही तोपर्यंत. बघा मित्रांनो, आपल्याला अनलॉक करण्यासाठी आपल्याला परत ह्या टॅब वरती क्लिक करायचं, रिव्ह्यू ऑप्शन वरती अनप्रोटेक्ट शीट वरती क्लिक करून जो पासवर्ड तुम्ही टाकला होता, सेट केला होता, तोच आपल्याला इथे टाकायचा आहे. समजा 1 2 3 आणि ओके. बघा मित्रांनो, हे पूर्ण प्रकारे हे तुमचं एडिट झालेलं आता एडिट होईल यामध्ये. आता हे तुम्हाला एक कॉलमचं सांगितलं, आता हे पूर्ण शीट तुम्हाला कशी लॉक करायची ते दाखवणार आहे. मित्रांनो बघा, मी ह्याला ऑल सिलेक्ट करायचंय, किंवा आपल्याला जितका आपला डेटा आहे त्याला सिलेक्ट करायचंय. परत एकदा राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल ऑप्शन वरती क्लिक करून प्रोटेक्शनला टॅब वरती जाऊन इथं हे लॉकचं टिक काढून टाकायचंय आणि परत एकदा आपल्याला पूर्ण सिलेक्ट करून राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल ऑप्शन मध्ये जाऊन ह्या लॉकड बटनला लॉक ऑप्शनला चेक करायचे आणि ओके करायचे. बघा मित्रांनो, आता फक्त ही टेम्पररी सेटिंग झाली. त्यानंतर आपल्याला काय करायचं, रिव्ह्यू टॅब मध्ये जाऊन प्रोटेक्ट शीट या ऑप्शनला परत एकदा क्लिक करून आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे, जो आपल्याला मागच्या स्टेप मध्ये दाखवला होता. समजा आणखीन एकदा 1 2 3 4 हे टाकल्यानंतर ओके करून तोच पासवर्ड रिपीट टाकायचा आहे, 1 2 3 4 आणि ओके करायचं. बघा मित्रांनो, ही पूर्ण जी शीट आहे समजा आपल्याला इथं तुम्हाला दिसेल, म्हणजे पूर्ण आहे इथं तुम्हाला दिसेल, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काहीच चेंज करता येणार नाही. परत ही स्टेप आपल्याला फॉलो करायची. इथं अनप्रोटेक्ट शीट वरती जाऊन 1 2 3 4 लॉक टाकून पासवर्ड टाकून ओके करायचे. बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं परत एकदा आपल्याला एडिट होताना दिसेल. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि टेक्नो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एक्सेल टिप्स साठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.